Good morning, friends. Today we are going to think about the very important issue regarding the corporate code of ethics. In this particular unit, we are going to think about the useful ethics in the corporate world. मित्रांनो, आपण कोणत्याही खाजगी कंपनीत काम करत असताना तिथली इथिक्स फॉलो करणं किंवा ते पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्याचे काय फायदे असतात हे आपल्याला जॉब करत असताना किंवा नोकरी करत असताना लक्षात येतं. जर आपण त्यांची इथिक्स अतिशय प्रामाणिकपणे किंवा अतिशय सिन्सिअरली फॉलो केली तर डेफिनेटली त्याचा एक ॲडव्हान्टेज किंवा त्याचा फायदा आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ॲडव्हान्टेजेस ऑफ कोड ऑफ इथिक्स कोणती आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. कोड ऑफ इथिक्स कॅन बी यूज्ड टू हँडल द आउटसाइड प्रेशर. मित्रांनो, ज्यावेळी एखाद्या कंपनीत तुम्ही काम करता त्यावेळेस आतलं प्रेशर ही कामाचं असतं आणि त्याचबरोबर आउटसाइड प्रेशर म्हणजे बाहेरून आपल्याला काही वेगवेगळ्या एजन्सीज आपल्याशी कनेक्ट असतात, तर त्यांचंही काही जे प्रेशर आहे किंवा त्यांचा जो काही दबाव आहे तो दबावसुद्धा आपल्याला हँडल करणं गरजेचं आहे. दे कॅन ऑल्सो बी यूज्ड इन मेकिंग ओव्हरऑल स्ट्रॅटेजिक डिसिजन्स. आणि त्यांचं जे एजन्सीचं कनेक्शन आहे हे कनेक्शन आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूटच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं फायदेशीर निर्णय करून घेण्यासाठी उपयोगी पडतात. अलीकडे आपण बघतो की अदानी असतील, अंबानी असतील, ह्या लोकांनी गव्हर्नमेंटच्या जवळ राहण्याचा कितीतरी मोठा किंवा कोट्यावधी अब्जावधीचा फायदा त्या ठिकाणी करून घेतलेला दिसतो. याचाच अर्थ असा आहे की जर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासनाला आपण जर हातात धरलं तर निश्चितपणानं कंपनीमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये आपल्याला फायदा करून घेता येतो. तर आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की काय स्ट्रॅटेजी किंवा कशा पद्धतीनं आपण आपल्या त्या ठिकाणी इन्स्टिट्यूटच्या भल्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. They can also be used in making overall strategic decisions. These codes can be used to define and implement the policies of the organization and distribute work between the employees. आणि केवळ निर्णय प्रक्रियेसाठीच हे उपयोगी पडतं असं नाही, तर त्या ऑर्गनायझेशनच्या कामाच्या विभागणीमध्ये सुद्धा हे आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती गोष्ट आपल्याला फार उपयोगी पडते. आणि त्यासाठी म्हणून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की व्हॉट आर द कोड ऑफ इथिक्स इन द institution. Code of ethics can be used to optimize the public image and the confidence of the organization. लक्षात ठेवा, समाजामध्ये आता पार्लेजी नावाची एक कंपनी दिसते आहे की जी गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी मार्केटमध्ये स्वतःचं स्थान टिकवून आहे किंवा स्वतःचं एक इमेज त्या ठिकाणी टिकवून आहे. त्या कंपनीला त्यांच्या प्रोडक्टवर इतका कॉन्फिडन्स आहे किंवा आत्मविश्वास आहे की मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिस्पर्धक जर आला तरीसुद्धा त्या कंपनीला भीती नाही आहे की त्यांचा जो कस्टमर आहे तो कस्टमर दुसऱ्या काही प्रॉडक्टकडे जाईल. याचाच अर्थ असा आहे की हा जो कॉन्फिडन्स आहे किंवा एक प्रकारचा आत्मविश्वास त्या कंपनीकडं किंवा त्या कंपनीच्या एम्प्लॉईजकडे दिसतो आहे, हे कशामुळे आहे तर ओन्ली बिकॉज ऑफ द सिन्सिअर फॉलोईंग ऑफ द इथिक्स. त्यांनी जे अतिशय प्रामाणिकपणे इथिक्सचं पालन करतात त्याचा हा निश्चितपणानं परिणाम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दे कॅन बी यूज्ड टू इन्क्रीज द स्किल्स अँड नॉलेज ऑफ द इंडिव्हिज्युअल्स. त्या संस्थेमध्ये जे लोक काम करत असतात किंवा मॅनेजरियल पोस्टवर असतील किंवा आणखी कुठल्याही एखाद्या डिपार्टमेंटशी संलग्नित असतील तर ह्या लोकांची स्किल वाढवण्यामध्ये ह्या इथिक्सचा वापर करता येऊ शकतो. त्याचबरोबर त्यांचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी देखील याचा वापर करता येतो. म्हणून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने इथिक्सचा वापर केला पाहिजे. Code of ethics can also be used to respond to the different issues of the stakeholders. आणि स्टेकहोल्डर्स म्हणजे काय तर त्या कंपनीशी रिलेटेड ग्राहक असेल, त्या कंपनीचा ओनर असेल, त्या कंपनीचे एम्प्लॉईज असतील किंवा त्या कंपनीशी कुणीही निगडीत असेल की ज्याचा सहसंबंध त्या कंपनीशी आहे, तर या लोकांना रिस्पॉन्ड करत असताना किंवा ह्यांचे वेगवेगळ्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा असेल तर ही कोड ऑफ इथिक्स अत्यंत महत्त्वाचे ठरतात की ज्याच्या अनुषंगानं निर्णय घेता येऊ शकतो. दिस कोड ऑफ इथिक्स कॅन बी यूज्ड टू डिस्कोर्स इम्प्रॉपर रिक्वेस्ट फ्रॉम द एम्प्लॉईज. लक्षात ठेवा, या कोड ऑफ इथिक्सचा आणखी एक ॲडव्हान्टेज किंवा फायदा असं म्हणायला काय हरकत नाही की जर काही एम्प्लॉईजचे जर चुकीच्या रिक्वेस्ट असतील किंवा आणखी काही चुकीच्या मागण्या असतील तर त्या धुडकावून लावण्यासाठी सुद्धा या इथिक्सचा वापर करता येऊ शकतो. समजा अननेसेसरी त्या ठिकाणी पगारवाढ एम्प्लॉईज मागत असतील तर तेही इथिक्समध्ये बसणार नाही आहे.
आणि या इथिक्सचाच फायदा घेऊन मॅनेजमेंट म्हणू शकतं की तुम्हाला अपॉइंटमेंट देत असताना तुम्हाला ज्या पर्सेंटेजचे इन्क्रिमेंट त्या ठिकाणी ठरलेलं आहे ते आम्ही देणारच आहोत, पण तुम्ही अननेसेसरी जर इन्क्रिमेंट मागायला लागला 10%च्या ऐवजी समजा 30% 40% पगारामध्ये वाढ मागत असाल तर ते अनइथिकल होऊ शकतं. अशा पद्धतीनं मॅनेजमेंटला आर्ग्यू करायला त्या ठिकाणी जागा राहते. आणि त्याचबरोबर कामगारांच्या दृष्टीनं विचार केला तर त्यांच्याही दृष्टीनं 10% वाढ ही गॅरंटेड किंवा अगदी खात्रीशीर ते हक्कानं कंपनीकडे मागू शकतात. यामुळे या इथिक्सचा वापर त्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं पॉझिटिव्ह करता येऊ शकतो. दे कॅन ऑल्सो स्ट्रेंथन द एंटरप्राइज सिस्टम. लक्षात ठेवा, या कोड ऑफ इथिक्सचा उपयोग आणखी महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर त्या ठिकाणी या कंपनीचा जो उद्योग आहे किंवा या कंपनीचं जे काही ट्रान्झॅक्शन चालू आहे या ट्रान्झॅक्शनच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये त्या ठिकाणी करता येऊ शकतो. देन लेट अस सी द नेक्स्ट स्लाइड. आयडेंटिफाईंग प्रॅक्टिकल रिस्पॉन्सिबिलिटीज. मित्रांनो, कोणकोणत्या व्यावहारिक किंवा प्रॅक्टिकली जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या कोणकोणत्या असतात आणि त्याच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. एम्प्लॉई राईट्स. इथिक्समध्ये एम्प्लॉई म्हणजे त्या ठिकाणी असणारे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या अधिकारांबद्दल कोड ऑफ इथिक्स असतात. इथिकल बिझनेस कंडक्ट्स म्हणजे त्या ठिकाणी बिझनेस कसा चालवला पाहिजे याच्यासाठी त्या ठिकाणी इथिक्स असतात. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन म्हणजे निसर्गाचं रक्षण कसं करायला पाहिजे या संदर्भात काही नियम असतील. चाइल्ड लेबर इन बिझनेस म्हणजे चाइल्ड लेबर आपण टाळलं पाहिजे. 14 वर्षाखालील मुलांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कंपनीमध्ये काम द्यायचं नाही किंवा दिलं जाऊ नये याच्यासाठी नियम केलेले असतात, तर ते प्रामाणिकपणे फॉलो केले पाहिजेत. डिस्क्रिपन्सीज इन द वेजेस ऑफ विमन एम्प्लॉईज म्हणजे स्त्रियांना कमी वेतन दिलं जात असेल तर तेही चुकीचं आहे. अशा पद्धतीची डिस्क्रिपन्सी किंवा तफावत भेदभाव त्या ठिकाणी केला जाऊ नये याच्यासाठी इथिक्समध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. बॉन्डेड लेबर बंदी किंवा ज्याला जबरदस्तीनं कामावर ठेवलं जातं त्याला बॉन्डेड लेबर म्हणतात, तर असंही काम केलं जाऊ नये इथिक्समध्ये. त्याच्या विरोधात निश्चितपणानं चांगली ॲक्शन घेण्याबद्दल त्या ठिकाणी रेकमेंड केलेलं असतं. एक्सप्लॉयटेशन ऑफ अनऑर्गनाइज्ड लेबर. काही लोक विस्कळीत असतात, गटानं राहत नाहीत, समूहानं राहत नाहीत, तर ह्यांची जी पिळवणूक आहे ही पिळवणूक या ठिकाणी टाळता येऊ शकते. मिनिमम वेजेस अतिशय कमी पगारावरती काम करायला लावणं हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. ऑब्लिगेशन ऑफ द लार्ज अँड द मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स आणि वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांची जी काही ऑब्लिगेशन्स असतात किंवा बंधनं असतात हा देखील विचार आपल्याला या कोड ऑफ इथिक्सच्या अनुषंगानं करावा लागतो. ओके. फंडामेंटल फिलॉसॉफिकल प्रॉब्लेम्स. आता कोड ऑफ इथिक्सचा विचार करत असताना वेगवेगळ्या व्हॅल्यूजच्या अनुषंगानं आपल्याला कोड ऑफ इथिक्समध्ये विचार करावा लागणार आहे. परसिस्टंट प्रोग्रेस. मित्रांनो, कोणतीही ऑर्गनायझेशन असेल तर त्याची जी वाढ आहे किंवा प्रोग्रेस आहे ती सातत्यानं झाली पाहिजे आणि ती सातत्यानं होण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक कामगारानं किंवा प्रत्येक एम्प्लॉईनं त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. सो इन द इथिक्स देर इज अ पर्टिक्युलर स्ट्रेस ऑन द पर्सिस्टंट प्रोग्रेस ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन आणि त्यासाठी प्रत्येक एम्प्लॉईमध्ये एक प्रकारचा उत्साह असला पाहिजे. Then customer satisfaction. Friends, in any organization, customer satisfaction is the prior or prime goal of each organization. कोणत्याही संस्थेचं सर्वात मोठं ध्येय कोणतं असेल तर ते आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे ग्राहकांचं असणारं समाधान हे प्राईम ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल असलं पाहिजे. ते कोड ऑफ इथिक्समध्ये मेन्शन केलेलंच असतं. पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे त्या कंपनीचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या स्किल्समध्ये किंवा नॉलेजमध्ये कशी वाढ केली पाहिजे याचाही विचार कोड ऑफ इथिक्समध्ये होतो. इनोव्हेशन इज ऑल्सो व्हेरी रिक्वायर्ड थिंग फॉर एनी ऑर्गनायझेशन. फॉर मेकिंग एनी टास्क सॅटिस्फॅक्टरी ऑर कम्प्लीट वी नीड इनोव्हेशन. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये इनोव्हेशन येतच असं नाही, पण त्या बारीक सारीक गोष्टींवरती जर विचार केला तर तीच गोष्ट नव्यानं किंवा इनोव्हेटिव्ह पद्धतीनं त्या ठिकाणी कसं करता येऊ शकेल याचाही विचार आपल्याला कोड ऑफ इथिक्समध्ये करणं गरजेचं आहे. ओके. इथिकल लीडरशिप. आता या ऑर्गनायझेशनच्या अनुषंगानं अनेक त्या ठिकाणी मॅनेजरियल पोस्टवर काम करणारे डिपार्टमेंटचे हेड असतात किंवा त्यांचे प्रमुख म्हणजे ओनर असतील किंवा मॅनेजर्स असतील.
तर ह्या प्रमुखांना कोणकोणत्या प्रकारच्या क्वालिटीज असणं आवश्यक आहे याच्यावर आपण इथं फोकस करणार आहोत. ए लीडर ॲक्ट्स ॲज अ फ्रेंड टू द एम्प्लॉईज ही इज लीडिंग. म्हणजे त्यानं लीडरशिप करणं म्हणजे त्या एम्प्लॉईजच्या पुढं जाऊन किंवा त्यांच्यापेक्षा अधिक प्रगती करणं असा नव्हे, तर त्या सर्व एम्प्लॉईज बरोबर राहून त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंधातून त्यांच्याकडून काम करून घेणं हा त्याचा अर्थ आहे. अशा पद्धतीची लीडरशिप एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये इथिकल लेवलवरती असणं गरजेचं आहे. ए लीडर रेकग्नायझेस द पोटेन्शियालिटीज ऑफ द इंडिव्हिज्युअल्स अँड ट्रान्सफॉर्म देम इनटू रियालिटीज. बघा, या ठिकाणी काही व्यक्तींमधलं जे पोटेन्शियल आहे किंवा सामर्थ्यस्थळं आहेत, ती व्यक्तीतली सामर्थ्यस्थळं ओळखून त्याला त्या पद्धतीचं काम दिलं पाहिजे आणि त्याला त्या पद्धतीची संधीसुद्धा दिली पाहिजे, असं या इथिक्समध्ये सांगण्यात आलेलं आहे. A leader wins the confidence of the employees of an organization. A leader unites the people as a team and builds up team spirit. म्हणजे त्या लीडरनं टीम स्पिरिट सुद्धा म्हणजे सांघिक भावना, टीम स्पिरिटला काय म्हणतात तर सांघिक भावना त्या ठिकाणी तयार केली पाहिजे. अ लीडर मेंटेन्स डिसिप्लिन अमंग हिज ग्रुप अँड डेव्हलप्स अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अमंग देम. लोकांमध्ये जबाबदारीची भावना आणि शिस्त हे त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे. A leader builds up a high moral among the employees of the organization. त्यानं लोकांचं नैतिक धैर्य जे आहे ते धैर्य वाढवलं पाहिजे आणि त्याचबरोबर अल्टिमेटली ऑर्गनायझेशनचंही धैर्य वाढवलं पाहिजे. ही मोटिवेट्स हिज ग्रुप इन ऑर्डर टू अचीव द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ द ऑर्गनायझेशन. तो लोकांना प्रेरित करतो, प्रोत्साहन देतो. कशासाठी तर ऑर्गनायझेशनचं जे गोल आहे किंवा उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी. A leader maintains the ethical standards among the employees of an organization. त्याचबरोबर इथिकल स्टँडर्ड जे आहे ती स्टँडर्ड्स त्या ठिकाणी घेतली पाहिजेत किंवा मेंटेन केली पाहिजेत, तर आणि तरच त्याला चांगला लीडर म्हणता येऊ शकतं. A leader acts as a link between the work groups and the forces outside the organization. आणि एक लीडर हा बाहेरून येणारे जे वेगळ्या लिंकेजेस आहेत किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्यामधली आणि एम्प्लॉईजमधली किंवा मॅनेजमेंटमधली एक लिंक म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. इथिकल इश्यूज इन ऑर्गनायझेशन. मित्रांनो, कोणत्या प्रकारचे इश्यूज त्या ठिकाणी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये इथिक्सच्या अनुषंगाने निर्माण होऊ शकतात हे इथं आपण पाहतोय. डिसाइडिंग डिफरंट मेथड्स टू मोटिवेट एम्प्लॉईज. म्हणजे काय तर वेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करणं एम्प्लॉईजना प्रेरित करण्यासाठी हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मॅनेजिंग फेअरनेस इन एम्प्लॉई परफॉर्मन्स अप्रायझल्स. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये किंवा इफिशियन्सीमध्ये वाढ करण्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय घेणं किंवा त्यांचं मूल्यमापन करणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे की जे इथिक्सच्या माध्यमातून केलं जातं. प्रोटेक्टिंग सिक्रेट इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गनायझेशन. संस्थेची जी अत्यंत मौलिक किंवा अतिशय गोपनीय अशा प्रकारची जी माहिती आहे त्याचं रक्षण करणं. त्यानंतर आयडेंटिफाईंग द एरियाज ऑफ इंटरेस्ट ऑफ कस्टमर्स, एम्प्लॉईज, सप्लायर्स. म्हणजे वेगळ्या प्रकारचे कस्टमर ओळखणं, त्या ठिकाणी कामगारांची ओळख करून घेणं आणि त्याचबरोबर सप्लायर आपले कोण होऊ शकतात याचीही माहिती काढून घेणं हे त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सर्व घटकांमध्ये एक प्रकारची लिंक तयार करणं हे देखील तिथं आवश्यक आहे. टेकिंग ॲक्शन अगेन्स्ट द रिपोर्ट्स ऑफ द कंप्लेंट्स इन द ऑर्गनायझेशन. वेगवेगळ्या तक्रारी आपल्यापर्यंत येत असतात, तर इथिक्सच्या अनुषंगाने त्या लीडरनं या सर्व तक्रारींचं निवारण केलं पाहिजे. हँडलिंग डिफरंट प्रॉब्लेम्स ऑफ द एम्प्लॉईज. कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना तोंड देणं किंवा ते सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं. टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन अगेन्स्ट द एम्प्लॉईज. वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या ॲक्शन्स त्या ठिकाणी एम्प्लॉईच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी अनुषंगानं करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काम करणं गरजेचं असतं आणि हे जर केलं तर निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी एथिक्सचं आपण पालन करतो आहोत असं सिद्ध होऊ शकतं. विथ दिस वर्ड्स आय वुड लाईक टू कन्क्लूड टुडेज सेशन. थँक्यू सो मच.